पंतप्रधान मोदींच्या हस्ते चित्रपटसृष्टीतल्या 5 महान कलाकारांच्या टपाल तिकिटांचं अनावरण. गुरुदत्त पी भानुमती, सलील चौधरी, राज खोसला आणि ऋत्विक घटक यांच्यावर ही तिकीटं काढण्यात आली. मुंबईत होणारी वेव्स परिषद ऐतिहासिक. शतकभरात भारतीय चित्रपटांनी भारताला जगभरात पोहोचवलं. पंतप्रधान नरेंद्र मोदींचं परिषदेत भाष्य. वेव्स शिखर परिषदेत कलाकारांची हजेरी. शाहरुख खान, आलिया भट्ट, रणबीर कपूर, आमिर खानसह विकी कौशल आदी कलाकार उपस्थित. फिल्म सिटी वाढवण्यावर भर देण्याचा प्रयत्न. महाराष्ट्र राज्य ही वेव्स परिषदेची मोठी बाजारपेठ. मुख्यमंत्री फडणवीसांचं वक्तव्य. राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या ओबीसी सेलकडून जातनिहाय जनगणनेच्या निर्णयाचं स्वागत. मुंबईतील पक्ष कार्यालयाबाहेर पेढे वाटत, फटाके फोडत स्वागत. सुप्रिया सुळेंनी हुतात्मा स्मारक इथं केलं अभिवादन. यावेळी राज ठाकरे सुळेंमध्ये राज ठाकरे आणि सुप्रिया सुळे यांनी एकमेकांशी केली चर्चा. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांची तब्येत पुन्हा एकदा बिघडली. बीड दौऱ्यादरम्यान भोवळ आल्यानं जरांगे यांचा दौरा अर्धवट सोडून छत्रपती संभाजीनगरच्या खासगी रुग्णालयात दाखल झाले. जरांगेनं उष्माघात आणि अतिसाराचा त्रास होतोय. परळीतील दिवाणी आणि फौजदारी न्यायालयाच्या नूतन इमारतीचा कोनशिला समारंभ. मंत्री पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे दोघे बहीण भाऊ कार्यक्रमानिमित्त एकत्र आल्याचं पाहायला मिळालं. साताऱ्याच्या म्हसवड इथं शेतकऱ्यांचा अर्धनग्न मोर्चा निघाला. माणच्या पाणी प्रश्नावर सामाजिक कार्यकर्ते महेश करनसेंच्या नेतृत्वाखाली मोर्चाचं आयोजन झालं. लातूर महानगरपालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्राला पालकमंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी अचानक भेट दिली. शहराला पिवळसर पाण्याचा पुरवठा होत असल्यानं हरंगुळ येथील जलशुद्धीकरण केंद्राला भेट देत त्यांनी माहिती घेतली. नाशिकमधील शिवपुत्र संभाजी नाटकाचे प्रयोग रद्द झाल्याचं प्रकरण समोर आलंय. आयोजकांनी राजकीय रंग देण्याचा प्रयत्न करून फसवणूक केल्याचा खासदार अमोल कोल्हेंनी आरोप केलाय. संबंधित भाजप पदाधिकाऱ्यावर कारवाई करणार असं कोल्हेंनी माहिती दिली आहे. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.